हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि माझे सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला माहीत आहे का, पूर्वी श्रावण आषाढ येताच घरामध्ये वेगवेगळे पौष्टिक पदार्थ केले जायचे। आता हे सगळे पारंपरिक पदार्थ विस्मरणात गेलेले आहेत आणि म्हणूनच आपले हे पारंपरिक पौष्टिक पदार्थ एकदा तरी बनवून खाल्लेच पाहिजेत। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी आज खास तुमच्यासाठी तुम्हाला श्रावण महिना विशेष पौष्टिक आणि कुसकुशीत शेंगदाणा गुळपोळी कशी बनवायची हे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम शेंगदाणा गुळपोळी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे हे आपण बघून घेऊयात। शेंगदाणा गुळपोळी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ मी किसून बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। त्याआधी मी शेंगदाणे चांगले भाजून तो बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, तेल घेतलेले आहे, 3 वेलच्या घेतलेल्या आहेत, जायफळ घेतलेला आहे अर्धा, सुंठ पावडर अर्धा चमचा आहे, हळद, मीठ आणि इथं मी पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत गरम करून। त्यानंतर मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी। हे सर्व साहित्य आपल्याला गुळपोळी बनवण्यासाठी लागणार आहे। चला तर मग आता आपण याची कृती कशी करायची आहे हे आपण बघून घेऊयात। सर्वात प्रथम आपल्याला पोळीसाठी कणिक मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमच हळद, 2 ते 3 चमच तूप टाकून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा रवा भिजवून घ्यायचा आहे, तो चांगला धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यातील वेस्ट पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर हा रवा मऊ झाल्यानंतर हा रवा या पिठामध्ये घालून चांगलं आणि व्यवस्थित हे कणिक मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। हळद यासाठी घालायचं की पोळी छान कलरफुल दिसेल आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसेल। हे कणिक आपल्याला पुरणपोळीसारखंच बनवून घ्यायचं आहे। हे कणिक बनवत असताना थोडं प्रमाणात पाणी घालून व्यवस्थित आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून झाकून ठेवायचं आहे। हे बघा, आपलं आता कणिक हळूहळू घट्ट होत चाललं आहे आणि चांगलं मऊसूत होईल। जसं मळाल त्याप्रमाणेच ते व्यवस्थित होत जातं। पोळी करण्यासाठी कणिक जे असतं जेवढं चांगल्या प्रकारे हाताने त्याला मळाल तेवढ्या चांगल्या पोळ्या खुसखुशीत आणि सुंदर होतात। कणिक मळत असताना थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे। हे इथं आपलं आता कणिक मळून झालेलं आहे। आता हे कणिक 15 ते 20 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून यामध्ये घातलेला रवा हा चांगला फुगेल आणि आपल्या पोळ्या चांगल्या फुगतील। जोपर्यंत आपलं हे पुरण व्यवस्थित फुगेल तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करून घेऊयात। पुरण तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगांचा कूट, गूळ आणि भाजलेले थोडेसे तीळ घालून हे प्रथम मिक्सरमधून जरासं फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्येच थोडंसं चवीसाठी मीठ सुद्धा घालायचं आहे, जेणेकरून हे सगळे जिन्नस एकत्र होतील आणि पोळी करताना कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत आणि आपली पोळी फाटणार नाही आणि चांगली लाटली जाईल। मिक्सरमध्ये सारण एकदा फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ, सुंठ आणि वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि हे मी पुरण एका बाउलमध्ये घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पुरण खूप मोकळं आणि सुटसुटीत असं झालेलं आहे। जरासुद्धा याच्यामध्ये चिकटपणा झालेला नाही आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे। आणि आता आपण याच्या पोळ्या करायला घेऊयात। आता आपण इथं आपलं कणिक मळून ठेवलेलं होतं ते बघूयात। हे कणिक इथं आपलं चांगलं मऊसूत झालेलं आहे। आता याला आपण थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। इथं मी एक साईडला तवा तापत ठेवलेला आहे। हे कणिक आता चांगलं मळून घ्यायचं आहे आणि पोळ्या करण्यासाठी याचे एकसारखे उंडे करून घ्यायचे आहेत। इथे आपले पोळी तयार करण्यासाठीचे उंडे तयार झालेले आहेत। आता आपण ही पोळी करायला घेऊया। पोळी लाटत असताना जर तुमची पोळी पोळपाटाला चिकटत असेल किंवा पोळी फिरवत असताना फिरत नसेल तर तुम्ही एखादा चांगला कागद पोळपाटावर घेऊन त्याच्यावर तुम्ही पोळी लाटू शकता, जेणेकरून तुमची पोळी खालती चिकटणार सुद्धा नाही आणि चांगली फिरली जाईल आणि चांगली लाटली जाईल। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळ्या करतो आणि पुरणपोळी करत असताना आपण ज्याप्रमाणे त्या पोळीमधलं सारण भरतो त्याचप्रमाणे गूळ शेंगदाणा पोळीचं सारण भरायचं आहे आणि त्याचप्रमाणे ती लाटायची आहे। तुम्ही बघू शकता पोळी लाटताना अजिबात खाली चिकटत नाही आहे आणि फुटतही नाही आहे, चांगल्या प्रकारे लाटली जाते। कारण मेन असतं की कणिक चांगलं मळून घेणं। आता आपली पोळी लाटून झालेली आहे व्यवस्थित। आता ती व्यवस्थित तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे। तवा तापलेला आहे छान। तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता। जोपर्यंत तव्यामधली ही पोळी भाजत आहे तोपर्यंत इतर पोळ्यासुद्धा आपण लाटून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपली पोळी चांगली छान फुललेली आहे। अशीच ती दोन्हीकडून चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि तूप लावून व्यवस्थित ठेवायची आहे। अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या पोळ्या तयार करून घेऊयात आणि व्यवस्थित भाजून तयार करून घेऊयात।
या तयार झालेल्या आहेत आपल्या पौष्टिक, आरोग्यदायी, पारंपरिक गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या। ह्या पोळ्या तुम्ही तूप किंवा दुधासोबत सुद्धा खाऊ शकतात। लहान मुले तर आवडीने खातात ह्या पोळ्या। लहान मुलांच्या टिफिनसाठी तर अवश्य देऊ शकता। ह्या पोळ्या साधारण 4 ते 5 दिवस आरामात राहू शकतात, त्या खराब होत नाहीत। आणि हो, तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।